नागपुर में शिक्षण संगठनों ने BLO, SIR ड्यूटी और TET संबंधी मुद्दों को लेकर विरोध प्रदर्शन किया। शिक्षकों का आरोप है कि अतिरिक्त चुनावी जिम्मेदारियों के कारण स्कूलों में पढ़ाई प्रभावित हो रही है और छात्रों का शैक्षणिक नुकसान हो रहा है। मतदाता सूची के विशेष सघन पुनर्निरीक्षण अभियान यानी SIR के तहत शिक्षकों को BLO की जिम्मेदारी दिए जाने का विरोध तेज हो गया है। शिक्षकों का कहना है कि चुनाव आयोग के निर्देशों के बावजूद अन्य सरकारी कर्मचारियों की जगह प्राथमिक शिक्षकों को इस कार्य में लगाया जा रहा है। शिक्षकों ने बताया कि BLO ड्यूटी के कारण शिक्षक सुबह से ही चुनावी कार्यों में व्यस्त रहते हैं। इसका सीधा असर स्कूलों की पढ़ाई और विद्यार्थियों की शैक्षणिक गुणवत्ता पर पड़ रहा है। ग्रामीण क्षेत्रों की जिला परिषद स्कूलें इससे सबसे ज्यादा प्रभावित हो रही है। वहीं TT को लेकर भी शिक्षकों ने नाराजगी जताई है। उनका कहना है कि वर्ष 2013 से पहले नियुक्त शिक्षकों के लिए TT अनिवार्य नहीं थी। ऐसे में अब इसे लागू करना अनुचित है। इन मांगों को लेकर शिक्षकों ने नागपुर के संविधान चौक पर आंदोलन किया। आखिर शिक्षक BLO SIR ड्यूटी का विरोध क्यों कर रहे हैं और TT को लेकर उनकी आपत्ति क्या है? इन तमाम सवालों को लेकर हमारे प्रतिनिधि ने आंदोलनकारी शिक्षकों से बात की है। मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम सरकारने सुरू केला आहे आणि त्याची जबाबदारी BLO म्हणजे शिक्षकांवर दिली आहे। जिल्हा परिषदेचे शिक्षक आहे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सरकारने दिली आहे। आपल्यासोबत काही शिक्षक आहे ते या सर्व गोष्टीचं काम करत आहे। त्यांना नेमकं याबाबत काय वाटतं? त्यांच्या शिक्षणाचं जे अध्ययनाचं काम आहे ते जिल्हा परिषदेच्या शाळांमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवण्याचं काम शिक्षक करतात। आता त्यांचं काम कशा पद्धतीने होतंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, आता मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण काम सुरू आहे, काय स्थिती आहे शाळेची आणि तुमचं काम कसं पद्धतीने होत आहे? लगेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर दरवर्षी आपण बघतो की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो, आपल्याला आता शाळेत जायचं आहे। सगळ्या पालकांमध्ये सुद्धा तो एक प्रकारचा उत्साह असतो की शाळेचा शुभारंभ झालाय आणि वर्षाच्या आरंभीच या वर्षीपासून हे BLOचं काम शिक्षकाच्या मानगुडीवरून बसलेलं आहे। BLOच्या कामामध्ये परिस्थिती अशी आहे की शिक्षकांना तासनतास ऑनलाईन काम करायचं आहे। घरोघरी जाऊन त्यांचे ते IMEचे फॉर्म भरून घ्यायचे आहे, ते अपलोड करायचे आहे, त्याकरता विविध पुरावे जमा करायचे आहेत। ज्या वेळेस शिक्षक त्यांच्या घरी पहिल्यांदा जातो त्याकडे ते पुरावे नसतात, म्हणून एकाच भेटीमध्ये ते काम होत नाही। वारंवार जाऊन त्या उमेदवारांना किंवा मतदारांना सांगावं लागते आम्ही येईपर्यंत हे तुम्ही पुरावे तयार ठेवा आणि त्यानंतर ज्या दिवशी त्यांचे कागदपत्र आपल्याला मिळतील तो फॉर्म पूर्ण होईल। त्यानंतर घरी आल्यानंतर सुद्धा त्यांना रात्री अपरात्रीपर्यंत ते फॉर्म ऑनलाईन अपलोड करावे लागतात। याकरता आम्ही जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिली तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांवर काम करण्याऐवजी तुम्ही शाळेतून सध्या मुक्त व्हा पण BLOच्या कामाला प्राधान्य द्या अशा प्रकारचं पत्र सुद्धा काल आम्हाला प्राप्त झालेलं आहे की 30 जुलैपर्यंत तुम्ही शाळा सोडून हे बाकीचे कामं करा। म्हणजे एकीकडे प्रवेशोत्सव घ्यायचा, शाळापूर्व तयारी मेळावे घ्यायचे, नुसतं दिखाऊपणाचा आव्हानाचा की आमचं गुणवत्तेकडे किती लक्ष आहे आणि दुसरीकडे शाळेकडे संपूर्णतः दुर्लक्ष आहे आणि नुसतं प्राधान्यक्रम म्हणून या BLOच्या कामाला शासनाने हाती धरलेला आहे। यामध्ये विद्यार्थ्याची गुणवत्ता कुठे, उपस्थिती कुठे आणि वारंवार जे शिक्षकांना टार्गेट केले जाते की जिल्हा परिषद शाळांची किंवा सरकारी शाळांची गुणवत्ता घसरली जात आहे। यामध्ये निश्चितच शासनाचं हे जे दुटप्पी प्रकारचं जे धोरण आहे हे जबाबदार आहे। आम्हाला आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला शिकू द्या। जे आजही सुशिक्षित बेरोजगार मुलं गावामध्ये पडलेले आहेत त्यांना रोजगार मिळेल हे BLOचं काम त्यांना द्या। ते पण ग्रॅज्युएटच्या वरती शिकलेले आहेत, त्यांना थोडंसं प्रशिक्षण द्या। जे प्रशिक्षण आम्हाला देतात ते प्रशिक्षण त्यांना द्या। आम्हाला जे मानधन देतात तेच मानधन त्यांना द्या। त्यांना मानधन पण मिळेल, काम पण मिळेल, त्यांचा मेंदू पण फ्रेश होईल। मी तो म्हणतो बेरोजगारांना जर काम मिळालं तर ते आजकाल जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढते ते सुद्धा कमी होईल। आणि विशेषतः आम्ही शाळेतनं गेल्यामुळे आमचे विद्यार्थी जे अनाथे इकडे तिकडे पडले राहतात त्यांना शिक्षक दिसत नाही दिवसभर काय महिने आता शिक्षक दिसणार नाही आहे। 30 जुलैपर्यंत त्यांना शिक्षकच डोळ्याने दिसणार नाही आहे। फक्त यायचं, हजेरी घ्यायची, खिचडी शिजवायची आणि BLOच्या कामाला शाळेतून मुक्त व्हायचं अशा पद्धतीचं पत्राचा अर्थ हा निघत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता एकंदरीत या अर्थानं खालवल्या जाणार, त्या गुणवत्तेचा परिणाम उपस्थितीवर सुद्धा पडणार आहे। आणि आम्हाला सुद्धा पालकांना काय तोंड द्यावं समजत नाही, कारण का प्रत्यक्ष नोकरी आम्हाला गावात करावं लागते। त्या गावातल्या प्रत्यक्ष सामना आमच्याशी पालकांचा होतो, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा किंवा शासनाचा होत नाही। आम्ही त्या पालकांच्या नजरेमध्ये एक शत्रू बनून पोहोचलोय। आम्ही किती आम्हाला तळमळ असली आम्ही विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे पण ते करू शकत नाही, कारण का आमच्यावर प्रचंड प्रकारचा दबाव आहे। आज या ठिकाणी
9 जुलै 2026 ला संपूर्ण महाराष्ट्रभर विविध मागण्यांसाठी आंदोलन आयोजित केलेलं आहे. एक दिवसीय संप आयोजित केलेला आहे सामूहिक रजा घेऊन. यापैकी SIR म्हणजे फक्त एकच मागणी नाही आहे, अशा बऱ्याचशा मागण्या आहे. याच्यामध्ये TET ची सुद्धा महत्वाची मागणी आहे. ज्या वेळी शिक्षकांच्या भरत्या झालेल्या आहेत, शासनाने त्यावेळी जे निकष शिक्षक पात्रता भरती करता ठेवलेले होते ते सर्व निकष पार करून आमचे शिक्षक बांधव शिक्षक सेवेमध्ये रुजू झालेले आहेत. परंतु आता नवीन जे 2013 पासून TET परीक्षा पात्र करूनच भरती केली पाहिजे, हे 13 नंतर सगळे शिक्षक ते पात्रता परीक्षा देऊन आलेले आहेत. पण 13च्या पूर्वी जे शिक्षक लागलेले आहेत त्यांनी त्यावेळी जे पात्रता होती ते पात्रता देऊन आलेले असताना पुन्हा त्यांना TET ची सक्ती करणं हे कुठंतरी चुकीचं वाटते आहे. म्हणजे त्या काळात जर त्यांनी जे तुमचे पर्सेंटेजचे निकष असेल किंवा त्यावेळेस निवड मंडळाच्या ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षा सुद्धा TETच्या समकक्षच होत्या. म्हणजे पुन्हा देऊन कसं तरी शिक्षकाचा मानसिक त्रास वाढवायचा, अध्यापनातून त्याचं लक्ष विचलित करायचं आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर घाला घालायचा, असं प्रकारचं एक तुघलकी वातावरण शासनाने तयार केलेलं आहे. आता आपल्यासोबत दुसरे शिक्षक आहे. सर, तुम्ही शाळेत जाता आणि तुमची सुरुवात किती वाजतापासून होते आणि तुम्ही या मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षणाच्या कामाला केव्हा सुरुवात करता, विद्यार्थ्यांना तुम्ही केव्हा भेटता आणि विद्यार्थी तुम्हाला भेटल्यानंतर काय सांगतात? विद्यार्थ्यांना भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सर या ठिकाणी, कारण की एवढे धास्तावलेले आहे. आपण जे पत्र बघत असाल माननीय जिल्हाधिकारी किंवा तिकडनं येतात वरच्या स्तरावरून प्रशासनाचे, त्यामध्ये शिस्तभंगाच्या कारवाईचं सरळ दिलेलं आहे. त्याच्यामुळे शाळेत जाण्याचा प्रश्नच राहिलेला नाही आहे. प्रशिक्षणातून सुद्धा अशा सूचना मिळाल्या की प्रशिक्षण करू नका, नावापुरतं प्रशिक्षण सुरू आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं SIRच्या कामाला महत्व दिलेलं आहे. शाळेत तुम्ही गेले नाही तरी चालेल, विद्यार्थ्यांना अध्यापन केलं नाही तरी चालेल, परंतु हे SIRचं काम करावं अशा सूचना आहे. त्यामुळे शिक्षक शाळेत जातच नाही आहे. तो काय करायला एकदम धास्तावलेला आहे. तो शाळेत जर गेलं तर विद्यार्थ्यामध्ये गुंतला जातो आणि मग तिकडचं काम पेंडिंग राहते, त्याच्यामुळे तो जातच नाही ना. साधारण नागपूर जिल्ह्यामध्ये साधारण किती शिक्षक असतील जे या कामामध्ये लागलेले आहेत? एकूण संख्या जवळपास आमच्या जिल्हा परिषद शिक्षकांची 4,500 जवळपास शिक्षकांची संख्या आहे. त्यातील मला वाटतं 50% वरून शिक्षकांचं जवळपास या SIRच्या कामाला ड्युटी लागलेली आहे. बरं, आता आपण या कामात व्यस्त आहात, हे शासनानं दिलेलं काम आहे. असं असतं तरी जे मूळ काम आहे, जे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं, ते काम होत नसल्याच्या काही वेदना आहेत का तुम्हाला? नक्कीच आमचं जे काम आहे, आमचं मूळ काम काय, शिक्षकाचा पेशा काय, विद्यार्थ्यांना शिकवणं, त्यांना घडवणं, त्यांच्यासाठी अध्यापनाचं काम करणं, हे आमचं काम आहे. आणि त्या कामापासून जर आम्हाला दूर सारवलं जात असेल तर त्याच्यासारखं दुःख दुसरं कुठलं नाही आहे. आमचं काय आहे, पेशा काय, आमचा शिक्षकी पेशा. इतर पेशामध्ये जे लोक आहेत त्यांना त्यांचं काम करावं लागते, परंतु शिक्षकी पेशातल्या लोकांना काय करावं लागते? शालेय पोषणाहार शिकवणं, स्वच्छता गृह साफ करणं, जनगणनेचं काम करणं, पुनर्निरीक्षण काम करणं, BLO, हे सगळे कामं करावी लागते. इतर सगळे कुठली कामं आली गावात तर एक शिक्षकांनाच त्यांच्याकडे म्हणजे पाहायला जाते की हे काम शिक्षकच करू शकते. आणि त्याच्यामुळे महत्वाचं जे आमचं काम आहे शिकवण्याचं ते दूर होते. सरांनी मगाशी तो उल्लेख केला, शासनाने मोठा गाजावाजा करून शाळा प्रवेशोत्सव आम्हाला शाळेच्या पहिल्या दिवशी घ्यायला लावला. काही लोकांनी, आमच्या शिक्षकांनी त्यांच्या कल्पकतेने प्रभात फेऱ्या काढल्या, कोणी बंडीवर, कोणी ॲटोवर, असं करून सगळ्या गावभर प्रभात फेरी काढली आणि सांगितलं आम्ही लोकांना की आजपासून शाळा सुरू होत आहे. शाळेत प्रवेशाचा उत्सव केला, प्रवेशाचा उत्सव केला. पहिल्या वर्गात प्रवेश आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचं खूप मोठं आम्ही प्रमाणात स्वागत केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशीपासून बघतो तर त्यांना शिक्षक दिसेनासा झालाय. म्हणजे एकीकडे कुठेतरी शाळा प्रवेशोत्सव आम्ही घेतो आणि सगळ्या राज्यामध्ये असं चित्र निर्माण केलं जातं की शाळेकडे शासनाचं किती लक्ष आहे, आणि दुसऱ्या दिवशी ती वस्तुस्थिती जर आम्ही बघितली तर दुसऱ्या दिवशीपासून शाळेत शिक्षकच नाही. म्हणजे किती दयनीय अवस्था आहे, हा विचार आपण करावा. आणि आपल्या माध्यमातून आमची विनंती आहे की आम्ही शिक्षक आहोत तर आम्हाला फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्या आणि नंतर आम्ही गुणवत्ता देऊ. बघा आम्ही कशी गुणवत्ता देतो. सर, आता एक अजून एक विषय असा आहे की अनेक शिक्षक आहे जे या सर्व मागण्या वरिष्ठ परंतु तुम्ही आपली मागणी पोहोचवली, वरिष्ठांनी काय म्हटलं आहे याबाबत? वरिष्ठांनी आपल्या पत्रामध्ये दिल्याप्रमाणे नियमांची भीती दाखवून तुम्ही कारवाईस पात्र राहाल, शिस्तभंगाची कारवाई होईल अशी दहशत निर्माण करून शिक्षकांना हे काम करण्यास भाग पाडलेला आहे. शिक्षक आमदार आहेत, त्यांच्यापर्यंत आपला हा मेसेज गेला नाही का? गेला आहे. विधानसभेमध्ये सुद्धा याबाबत प्रश्न उचललेला आहे, परंतु त्या प्रश्नांचं दखल घेतल्या जात नाही आणि शिक्षकांना याशिवाय कोणतं दुसरंच काम नाही अशी भूमिका असं वाटते की शासनानं स्वीकारलेली आहे आणि आम्हाला या मुलांपासून वंचित करत आहे. आणि याच्यामुळे काय होतं, जी मुलं आमच्या शाळेत येणारी असतात तीही आमच्यापासून दूर जात आहे. आज माझ्या शाळेमध्ये मला पालक विचारतात की सर, तुमच्या शाळेमध्ये आम्ही तुमच्या शब्दावर कशी काय विद्यार्थी ठेवायचे, तुम्ही तर दुसऱ्याच कामामध्ये व्यस्त असता, तर अशा वेळेस आम्ही काय करायचं? आणि वेळोवेळी आम्हाला गुणवत्ता विचारली जाते, मग आम्ही गुणवत्ता कशी दाखवायची, हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. एकीकडे आपण म्हणतो की आत्मनिर्भर भारत, मग आत्मनिर्भर भारत होईल का यशस्वी? अशा प्रयोगाने आत्मनिर्भर भारत यशस्वी होईल का?
जेव्हा शिक्षणाचा पायाच तुमचा खचलेला असेल तर नंतर काय प्रगती करणार आहे हे आमचं म्हणणं आहे. निश्चितच विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम शिक्षकांचं आहे, मात्र त्यांना त्यांचंच काम करता येत नाही. मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचं काम शिक्षकांवर लादलं आहे आणि नागपूर जिल्ह्यातील साधारण 4,500 पेक्षा जास्त शिक्षक या कामात लागलेले आहेत. आम्ही नित्य नियमानं विद्यार्थ्यांना घडवू शकतो, त्यांना शिक्षण देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांची नवी पिढी घडवू शकतो असा विश्वास शिक्षकांना आहे, मात्र त्यांना त्यांचंच काम करता येत नाही अशी अडचण शिक्षकांनी बोलून दाखवली आहे. सरकारकडे याबाबत आम्ही मागणी केली आहे. शिक्षक आमदारांपर्यंत आम्ही हा मुद्दा रेटला आहे, मात्र प्रशासन कुठेही त्याला दाद देत नाही असंही शिक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकार पुढे काय निर्णय घेते, कशा पद्धतीने हा मार्ग काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिक्षकों ने सरकार से BLO SIR ड्यूटी में राहत देने और TET संबंधी निर्णय पर पुनर्विचार की मांग की है. मांगे पूरी नहीं हुई तो आंदोलन को और तेज करने की चेतावनी भी दी गई है.